श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरू संत सज्जनांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करूया वारी मनाची, गाऊ गाथा संतांची. विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई. विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई. विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई. विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई. पंढरीनाथ भगवान की जय. श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, संतांचे सहज बोलणे करी महावाक्यास ठेंगणे. कलियुगामध्ये भक्तांचा उद्धार व्हावा एवढ्याकरता भगवंताने आपल्या भक्तांना संत रूपामध्ये अवतार घ्यायला सांगितला. संत अवतार घेतात सामान्य जीवन जगून सामान्य जीवांना असामान्यत्व प्राप्त करून देण्याचा अधिकार आपल्या वर्तनातून दाखवतात. कलियुगामध्ये भगवंताचं नाम, या भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन असणारे सेना न्हावी भक्त थोर, हरिभजनी अतितत्पर. त्यांचे चरित्र श्रुतिप्रिय कर, ऐका सादर भाविक हो. श्रोते हो, या संत मालिकेत संत सेना न्हावी होऊन गेले. संसार जाणोनी नाशवंत, उदासपणे असे विरक्त. श्री हरिभजनी अहोरात्र, प्रीती जडली तयांची. भगवंताच्या नामाचा छंद लागला. आता असं आहे, गोविंद गोविंद मना लागली या छंद. परिणाम काय? मग गोविंद ते काया, भेद नाही देवा तया. भगवंताचं नाम घेत घेत आपलं जीवन जगतायत. त्या भगवंताच्या नामाची अनुभूती वर्णन करतायत. संत सेना महाराज म्हणतायत, घेता नाम विठोबाचे. घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे. पर्वत जळती पापाचे. ऐसा नामाचा महिमा, वेद शिणला झाली सीमा. घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे. नामे तारिले अपार, नामे तारिले अपार. महापापी दुराचार, महापापी दुराचार. घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे. वाल्या कुळी ब्रह्मत्यारी, नामे तारिले निर्धारी. घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे. सेना बैसला निवांत, सेना बैसला निवांत. विठ्ठल नाम उच्चारित. घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे. पर्वत जळती, पर्वत जळती, पर्वत जळती पापाचे. या भगवंताच्या नामावर असलेला दृढ विश्वास, अखंड भगवंताचं चिंतन. बरं, भगवंताचं चिंतन अंतःकरणात सुरू आहे, पण व्यवहारामध्ये मात्र भगवंताने जे कर्म आपल्याला लावून दिलंय, श्मश्रू कर्म, दाढी कटिंग करण्याचं काम त्यांचं व्यवस्थितपणे सुरू होतं. भगवंताचं नाम घेणं सुरू होतं. योग असा की यांना राजदरबारी नोकरी होती. यांच्याकडे राजाचं श्मश्रू कर्म करण्याचं काम होतं.
योग असा, एके दिवशी न्हावी सेना, भावे करुणी बैसला पूजना. संत सेना महाराजांचा नित्यक्रमच होता. आधी काय करायचं तर प्रातःकाळी करुणी स्नान, आधी करीत विष्णुपूजन, ऐसा नित्यनेम सारून, संसार धंदा करीतसे नापीत वृत्ती. त्यानंतर आधी भगवंताचं पूजन करायचं आणि मग व्यावहारिक कामं करायचे. एक दिवस सकाळची वेळ, महाराजांची स्वारी भगवंताच्या पूजनाकरता बसली. तेवढ्यामध्ये देवपूजेसी बैसला जाण, कांता सांगे तया लागून, राजयाचा सेवक येऊन, तुम्हा कारणे पाचारी. पत्नी समोर आली. ती म्हणते, अहो अहो, तुम्हाला महाराजांकडचा निरोप आलाय, तुम्हाला तात्काळ दरबारामध्ये बोलावलंय. श्रोते हो, महाराजांची मंडळी हा निरोप देतीये ना देतीये, तो पाठीमागून राजसेवक येऊन उभा राहिला. सेना महाराजांकडे पाहून म्हणाला, सेना चला, तुम्हाला महाराजांनी तात्काळ बोलावलंय. कानाने हा निरोप ऐकला. हातामध्ये भगवंताचं पूजन सुरू होतं. सेना महाराज म्हणाले, निरोप सांगतसे अवसरी, सांग जाऊन नाहीत घरी. जा, राजांना सांगा हे घरी नाही आहेत. अहो, तो सेवक जाऊन जसाचा तसा निरोप सांगितला. 4 वेळा बोलावून आलं. प्रत्येक वेळा यांनी सांगितलं, जा, घरी नाही सांग. श्रोते हो, शेवटी ते म्हणतात ना की संधी साधू अशा वेळेचा योग्य फायदा घेतातच. त्या दूताने जाऊन सांगितलं, महाराज, राजयास सांगे ते वेळा, सेना देवपूजेसी बैसला, ऐकोनी दुर्जनाच्या बोला, क्रोधावला नृपनाथ. आधीच राजा अविंध दुर्जन. अहो, आधीच राजा यवन, त्याला सांगितला अवगुण. देवाची पूजा करतोय म्हणल्यावर राजा सांगे भृत्यांसी, बांधोनी आणा सेनासी. नुसतं बांधून आणा नाही, काय मोठ बांधोनी त्वरेसी, नदी माझी टाका हो. साहजिकच आहे हो, राजांचे दूत संत सेना महाराजांना पकडण्यासाठी म्हणून महाराजांच्या घरी गेले खरी, पण संत सेना महाराजांची स्वारी भगवंताचं पूजन आणि त्याबरोबर नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण हरी नारायण 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 मुखाने नामस्मरण सुरू आहे. इतकं भगवंताला जीवन समर्पित केलेलं होतं की इकडे सेना महाराजांना धरण्यासाठी म्हणून या राजाने पाठवलेले दूत घरी जात आहेत, तोपर्यंत इकडे भगवंतानी काय केलं तर भक्त कैवारी नारायण ऐसा विचार होता जाण, सेनियाचे रूप धरुण राजद्वारी येई पातला. संत सेना महाराजांचं रूप घेऊन भगवान स्वतः आले. परत नुसते आले नाही तर देवाधिदेव, या विश्वाचे चालक मालक पालक संहारक या भगवंतांनी केलं काय? या भगवंताला शोधण्यासाठी वेदशास्त्रे धुंडाळीती, जया कारणे बहुत कष्टती. तो उभा राहुनी श्रीपती राजासमोर उभे राहिले. मुजरा करी रायासी, भगवंताने त्याला मुजरा केला. नापीत रूप धरिले हरीने, त्याचे होताचे दर्शने. तात्काळ क्रोध केला जाणे, राजयाचा ते धवा. भगवंताला पाहिल्यावर राजाचा क्रोध कुठल्या कुठे विरून गेला. राजा समोर बसला. बस त्याने सांगितलं, बाबा रे चला, तू तुझ्या कामाला सुरुवात कर. भगवंताने या राजाच्या डोक्याहून हात फिरवला हो नुसता. काय भगवंताचा स्पर्श, खरं सांगा मला, भाग्यवान नाही का तो राजा? भगवंताने स्पर्श केला. राजा बोलायला लागला, सर्व नापितात तू चतुर होसी, तू राहावे आम्हा पासी. तो हसायला लागला. महाराज तसं कसं शक्य हो? त्यांनी पाहिलं, नाही आज तू कुठे जायचंच नाही. निज भक्त कार्या कारण
क्षणैक रूप धरितो सगुण, परंतु माझे अव्यक्तपण न मोडेची सर्वथा. त्याने पाहिलं कायम तुझ्याजवळ राहणं शक्य नाही बाबा. ऐसे बोलता शारंगधर, राजा सुखावला थोर, अभ्यंगाकारणे सत्वर, सुगंधित तैल आणविले. राजाने या संत सेना महाराजांच्या रूपात आलेल्या भगवंताला स्नानाकरता म्हणून आपल्या अंगमर्दनाकरता तेल मागवलं. सुगंधित तेल आलं. मैलागिरी चंदन त्याचा चौरंग मांडून, त्यावरी राजा बैसला जाण, सेना मर्दन करीत असे. संत सेना न्हावी महाराजांच्या रूपामध्ये आलेले भगवान त्या राजाची सेवा करता येतो. तेवढ्यामध्ये राजाने समोरच्या तेलाच्या भांड्यामध्ये या संत सेना महाराजांना पाहिलं. तो भगवंतानी क्षणिक त्याला चतुर्भुज रूप दर्शन करून दिलं. मग काय हो, चित्त विचलित झालं. बस त्यांनी बघितलं, सेना आता मला सोडून तू जायचं नाहीच, अजिबात नाही, तू इथेच थांबायचं. संत सेना महाराजांच्या रूपामध्ये असलेल्या भगवंताने पाहिलं, नाही मला जावं लागेल महाराज. ठीक आहे म्हणून या बादशहानी संत सेना महाराजांना ओंजळभर सोन्याच्या मोहरा दिल्या. भगवंतानी त्या आपल्या ताब्यात घेतल्या आणि जे काही श्मश्रू कर्म करण्याचं साहित्य होतं त्याची धोपटी, या सगळ्या मोहरा एका पिशवीमध्ये ठेवल्या आणि घरात जाऊन भगवंतानी त्या खुंटीला टांगून भगवान त्या ठिकाणून अदृश्य झाले. इकडे राजाला मात्र आता ध्यास लागला. सतत ते भगवंताचं रूप डोळ्यासमोर फिरायला लागलं. त्यांनी पाहिलं, जा सेनाला म्हणा महाराज तू आल्याशिवाय जेवायला सुद्धा तयार नाही. राजाचा निरोप आला. संत सेना महाराजांची पूजा आटोपली. त्यांनी पाहिलं जावं लागेल. तात्काळ ते निघाले. राजाच्या समोर येऊन उभं राहिले. त्यावेळेला राजा म्हणला, सेना तू जे मला चतुर्भुज रूप दाखवलं, ते चतुर्भुज रूप मला पुन्हा पाहायची इच्छा आहे. श्रोते हो, खरं म्हणजे सेना महाराजांची स्वारी विस्मित झाली होती हे सगळं राजाचं बोलणं ऐकून. तेवढ्यात राजाने एका सेवकाला आज्ञा केली, ए जा रे तेल घेऊन या. तेल आणल्या गेलं आणि काय खरंच भगवंताची लीला. श्रोते हो, संत सेना महाराजांनी त्याच्या डोकावून पाहिलं. पुन्हा एकदा राजाला चतुर्भुज रूप दर्शन त्या ठिकाणी झालं. तेव्हा या राजाने राजयासी अनुताप झाला, हरिभजनी लागला, सेना न्हावी संतोषला, हरितुष्टला म्हणून. हो हो हो, भगवंतानी राजाला दर्शन देऊन राजाची मती पालटली. सेना महाराजांनाही आनंद झाला आणि स्वतः राजाचं जीवनसुद्धा धन्य झालं. श्रोते हो, हा परिणाम सत्संगतीच्या योगे नीचही पावे सदा महत्वास, पुष्पाच्या संगतीने सूत्रालाही घडे गळावास. सत्संग काही श्रमल्या मिळेना. राजाला सत्संगाने भगवत कृपा प्राप्त झाली. त्या संत सेना महाराजांनी तुम्हाला मला आवर्जून सांगितलंय, एकदा तरी पंढरीला जा. तिथे गेल्यावर काय होईल तर, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा. जात पंढरीसी सुख वाटे जीवा. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा. आनंदे केशवा भेटताची, या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी. पाहिली शोधूनी अवघी तीर्थे, अवघी तीर्थे. जाता पंढरीसी ऐसा नाम घोष, ऐसे पताकांचे भार, ऐसे वैष्णव दिगंबर दावा कोठे, दावा कोठे. जाता पंढरीसी ऐसी चंद्रभागा, ऐसा पुंडलिक,
ऐसा वेणुनाद काला दावा जाता पंढरीसी. ऐसा विटेवरी उभा कटेवरी कर, ऐसे पाहता निर्धार नाही कोठे जाता पंढरीसी. सुख वाटे जीवा जाता पंढरीसी. सेना म्हणे खूण सांगितली संती, सेना म्हणे खूण सांगितली संती, या परती विश्रांती न मिळे जीवा जाता पंढरीसी. सुख वाटे जीवा जाता पंढरीला गेल्यावर काय होतं तर जाता पंढरीसी सुख वाटे जीवा. त्याहीपेक्षा आनंदी केशवा भेटताची, भगवंताला पाहिल्यावरती आनंदच होणार. सेना महाराज म्हणतात, या सुखाचे उपमा. हे जे सुख प्राप्त होतं ना भगवंताला पाहिल्यावरती, जे माऊली म्हणाले ना, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी. बुद्धीला जे सुख होतं, या सुखाची उपमा नाही त्रिभुवनामध्ये नाही. पाहिली शोधोनी अवघी तीर्थे, सगळे पाहिले तीर्थ पण हा आनंद कुठेच नाही. ऐसा नामघोष, भगवंताच्या नामाचा जो होणारा जयघोष आहे, ऐसे पताकांचे भार दिंड्या जेव्हा पंढरपूरला जमतात, ऐसे वैष्णव दिगंबर दावा कोठे. अंतःकरणामध्ये भगवंताबद्दल प्रेम असणारे वैष्णव आणखीन कुठे सापडतील. सेना महाराज म्हणतात, काय सांगायचं, अहो ऐसी चंद्रभागा, अशी चंद्रभागा, ऐसा पुंडलिक, ऐसा वेणुनादी काला दावा. दाखवा ना, तुम्हाला कुठे पाहायला मिळतंय का. ऐसा विटेवरी उभा कटेवरी कर, ऐसे पाहता निर्धार नाही कोठे. हे पाहायलाच मिळणार नाही. सेना म्हणे खूण सांगितली संती, या परती विश्रांती न मिळे जीवा. कुठेही शोधाल तर ही शांती मिळणार नाही. म्हणून एकदा तरी संतांनी सांगितलंय म्हणून का होईना, अंतःकरणाच्या शुद्ध भावनेने भगवंताला साद घालून बघा. निश्चित भगवंत आपल्या अंतःकरणात प्रगट होईल. आणि तो प्रगट होण्यासाठी नामसंकीर्तन, आपल्या मुखाने आपण भगवंताचं चिंतन करत राहू. आणि अशाच प्रकारे संत मालिकेतल्या अधिकारी संतांची चरित्रे श्रवण करण्याचा प्रयत्न करू. जय जय रघुवीर समर्थ.